महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा या मागण्यांसाठी 27 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर एक दिवसीय आंदोलन घेण्यात आले। राज्यघटनेमध्ये भारतीय नागरिक कुठे जाऊन राहू शकतो, कामधंदा करू शकतो या आर्टिकल 19 अंतर्गत मिळालेल्या नैतिक अधिकारात महाराष्ट्रावर आदळणारे परराज्यातील स्थलांतराचे लोंढे रोखण्यासाठी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती या माध्यमातून व्हिसा कायदा आणि राज्याचे नागरिकत्व कायदा व्हावा या दोन प्रमुख मागण्यांसह मराठी भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी मराठी लोक आता रस्त्यावर उतरले आहेत। मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून वरील मागण्या घेऊन आझाद मैदान मुंबई येथे एक दिवसाचे आंदोलन करण्यात आले। यावेळी मुख्य संयोजक श्री प्रमोद मसूरकर यांनी सांगितले की उठसूट महाराष्ट्रात यायला महाराष्ट्र काही धर्मशाळा नाही। जेव्हा एका राज्यातील लोक मोठ्या संख्येने दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होतात त्यावेळी राज्याच्या भाषा संस्कृतीसह स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारावर अतिक्रमण करत असतात। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 4 कोटी लोक परराज्यातून आले असून अजून नवनवीन लोक महाराष्ट्रात येत आहेत। या स्थलांतरित लोंढ्यांवर निर्बंध आणले नाहीत तर येत्या काही दशकात महाराष्ट्रावरील हक्क अधिकार मराठी लोकांना गमवावे लागणार आहेत। महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून मोठ्या संख्येने अमराठी नगरसेवक निवडून आले असून विधानसभेमध्येही 30च्या आसपास अमराठी आमदार निवडून गेले आहेत। या सर्व संख्या भविष्यात वाढणाऱ्या आहेत। हे ओळखूनच व्हिसा कायदा आणि राज्याचे नागरिकत्व कायदा या दोन प्रमुख मागण्यांसह मराठी भाषा, शाळा, भूमिपुत्र रोजगार हे विषयही आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते। मेट्रोचे जाळे, महामार्ग, टॉवर्स संस्कृती म्हणजे विकास नव्हे। जो विकास भूमिपुत्रांना शाश्वत रोजगार देऊ शकत नाही तो विकास काय कामाचा। अविकसित राज्यातील लोकांना पोसायचे ठेका महाराष्ट्राने घेतलेला नाही। रोजगारासाठी आलेल्या परराज्यातील लोकांनी संख्या वाढताच स्वतःचे मतदारसंघ तयार केले आहेत आणि त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून आणत आहेत। या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी व्हिसा कायदा झालाच पाहिजे अशी भूमिका स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे। यावेळी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचे पदाधिकारी ॲडव्होकेट सुदाम माने, अमरीश पाथरे, नितीन खेतले, राजेश राणे, रुपेश कदम, अमर कदम, मयुरेश परब, रेश्मा कदम, संजय धुरी, सचिन घाणेकर, राज जाधव, प्रसन्न कलमष्टे, विजय आवटी आणि महाराष्ट्र संरक्षण संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र गाग, रवींद्र कुस्सेकर, रवींद्र पाटील तसेच मराठी लोकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सामील होऊन या मागण्यांना समर्थन दिले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश शेलारसह तृप्ती भोईर, मुंबई।